का वाटतं बदलल्या जाणाऱ्या कायद्यांमुळे कामगारांना खरंच फायदा होईल वाटतं? एक्चुअली मला फायदेच काय माहित नहीं। नो नो अभी जो नए कायदे कानून आ रहे हैं तो आपको लगता है ये 4 ही कायदे कानून रहेंगे सरकार करती है तो बहुत अच्छी बात है। तभी हमारे देश का भला हो सकता है? आणि या नियमावलीवरती काय वाटतं तुम्हाला? हे जे नियम कामगारांना ड्युटी 8 तासच दिली पाहिजे, 12 तास पुढे 10 तास 12 तास हा, कारण त्यांनी सांगितलं की 8 तासच होती ना, तीच लागू केली पाहिजे. मग ह्या 48 तास जे त्यांनी सांगतायत की आठवड्यातून तुम्ही 3 दिवस काम करा, पुढच्या 48 सुट्ट्या मारा. हे असं कसं होणार? काम आहे तर ते पूर्ण महिनाभर काम करायलाच पाहिजे. गरीबी तभी खत्म हो. गरीबी तो ऊपर वाला खत्म करेगा तब खत्म होगी। ये गवर्नमेंट के मुहताज के पैसे से देने से गरीबी खत्म नहीं होगी। अमीर अमीर है, अमीर ही रहेगा, गरीब गरीब हो, गरीब ही रहेगा। चाहे कितने भी कायदे कानून लेके आओ. कुछ भी लाओ, कुछ भी लाओ, कुछ भी करो, ऊपर वाला देगा जब भी होएगा। सरकार क्या करेगी? हाय नमस्कार, कसं काय? मी आरजे अमोल. सध्या माझ्याकडे एक मेसेज आलाय, तो म्हणजे की जुना कामगार कायदा 29 जुने कायदे जे होते ते आता थोडेसे चेंज होणार आहेत. म्हणजे 4 नवीन कायदे जे आहेत ते लादले जातील आणि हे लागू होणार आहेत. यावरती लोकांचे काय विचार आहेत, त्यांना काय वाटतं? हे 4 जे कायदे आहेत त्यांचे फायद्याचे आहेत की जुन्याच कायद्यांमध्ये त्यांना फायदा वाटत होता? सो वेळ न घालवता चला इकडे आहेत ते काका. जुने कायदे होते 29, म्हणजे 29 कायदे होते कामगारांसाठी. ते कायदे आता बदलण्यात येतील असं केंद्र सरकारने सांगितलंय की आता नवीन कायदे येतील, ते 4च असतील. पूर्वी 29 होते. का वाटतं की या बदलल्या जाणाऱ्या कायद्यांमुळे कामगारांना खरंच फायदा होईल वाटतं तुम्हाला? एक्चुअली मला फायदेच काय माहित नाही. फायदे हे की जो पूर्वी PF वगैरे कपायचा आणि ग्रॅज्युएटी वगैरे जे होते, जेव्हा 5 वर्ष तुम्ही ग्रॅज्युएटी पूर्ण केली, एका कंपनीत काम केलं तर तुम्हाला ग्रॅज्युएटी लागू व्हायची. आता तुम्ही 1 वर्ष जरी काम केलं तरी तुम्हाला होत आहे. पूर्वी महिलांसाठी नाईट शिफ्ट हे किचकट होतं, आता या कायद्यांमध्ये त्या करू शकतात. तर या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या फायदेशीर ठरतील? अच्छा ठरतील ना. ये जो कामगारों के लिए जो कायदे और कानून लादे गए हैं सरकार की वजह से कि आप 5 साल अगर काम करोगे तो आपको ग्रेजुएटी मिलेगी, अभी कायदे थोड़े से अलग आने वाले हैं. क्या लगता है कि नए कायदों का हमारी जो आम जनता है वो स्वागत करेगी? क्या मालूम स्वागत करेगी कि नहीं करेगी, क्या बोल सकते हैं। अगर जनता को कुछ बेनिफिट रहेगा तो स्वागत करेगी, अगर नहीं जनता को कुछ रहेगा फायदा तो क्या स्वागत करेगी। जैसे PF में किसी भी इंसान को, आपको लगता है, आपने सर्विस कितने साल की है? हम तो सर्विस नहीं करते, हम लोग मेहनत मजदूरी वाले आदमी हैं। देखिए आपके लिए क्या लगता है कि मजदूरों के लिए क्या ऐसे कायदे आने चाहिए हमारे भारत में जिससे मजदूरों को फायदा हो? क्योंकि मजदूर रोज काम पे जाता है, घर पे आता है, उसका जो जीवन है वो इसी में जा रहा है. तो एक मजदूर होने के नाते आपने इतने साल काम किया होगा. अरे सरकार जो है जितना हो सके उतना बेनिफिट दे मजदूरों को, वही है और क्या है। आपने कितने साल काम किया है इस क्षेत्र में? हम तो हमारे 45 साल उम्र बीत गई। 45 साल मजदूरी करते तो आपको ऐसे बेनिफिट कुछ मिल रहे? प्राइवेट कंपनी में काम किया आपने? नहीं प्राइवेट नहीं, हम लोग छुट्टा काम करते हैं। काम मिल गया तो काम है, नहीं काम मिला तो घर पे। तो आपको ये नहीं लगता कि जैसे कोई नौकरी करता है, कई बहुत लोग गवर्नमेंट में नौकरी करते हैं, कुछ लोग इंडस्ट्रीज में काम करते हैं प्राइवेट जगह पे, तो उन्हें ग्रेजुएटी की ओर से, मतलब 5 साल अगर आपने काम किया या फिर आप रिटायर होते हैं तो आपको एक इनकम मिलती है, तो आपको नहीं लगता कि मजदूरों के लिए भी ऐसा कुछ होना चाहिए? क्योंकि होना चाहिए मजदूर, लेकिन मजदूर के लिए कौन करेगा? मजदूर कोई एक जगह फिक्स तो है ही नहीं, ना कोई कंपनी में है, ना कि गवर्नमेंट के यहाँ है। हम छुट्टा काम करने वाले हैं, तो हम लोग तो कोई फिक्स है नहीं, तो हमारे लिए कौन करेगा? अभी जो नए कायदे कानून आ रहे हैं तो आपको लगता है ये 4 ही कायदे कानून रहेंगे जहाँ पे आपको लगता है मजदूरों के लिए भी ऐसी सुख सुविधा होनी चाहिए? अगर सरकार करती है तो बहुत अच्छी बात है। अगर करती है, कोई सुविधा सरकार देती है मजदूरों को, जो छुट्टा मजदूर है इधर उधर भटकते हैं, अगर सरकार उनके लिए कोई योजना लाती है तो अच्छी बात है। तभी हमारे देश का भला हो सकता है, गरीबी तभी खत्म हो. गरीबी तो ऊपर वाला खत्म करेगा तब खत्म होगी। ये गवर्नमेंट के मुहताज के पैसे से देने से गरीबी खत्म नहीं होगी। अमीर अमीर है, अमीर ही रहेगा, गरीब गरीब हो, गरीब ही रहेगा। चाहे कितने भी कायदे कानून लेके आओ. कुछ भी लाओ, कुछ भी लाओ, कुछ भी करो, ऊपर वाला देगा जब भी होएगा। सरकार क्या करेगी? जी सही आहे आपलं. आता काय की केंद्र सरकारने ना 29 ज्या कामगार साठी ज्या नियम होते ते बदलून आता 4 नियम ते लागू करणार आहेत. त्याच्यामध्ये कामगारांना त्यात फायदा वाटतोय की तोटा वाटतोय? म्हणजे पहिले कसं होतं की आपण 8 तासाची ड्युटी करायची दिवसातून, आता 48 तास फक्त तुम्ही 3 दिवस काम करा
आणि पुढचे 3 तास तुम्ही सुट्टी घ्या. तर हा नियम कसा वाटतो तुम्हाला? ते आता काय सांगू चांगला वाटतं. अजून काय कसा वाटतोय? चांगला आहे. फायदेशीर वाटतो तुम्हाला? फायद्याची आहे. पूर्वी ग्रॅज्युएटी जी आहे ती 5 वर्ष काम केल्यानंतर मिळायची. आता ग्रॅज्युएटी ते म्हणतात की 1 वर्ष असेल तरी पण ग्रॅज्युएटी लागू होणार. हा तर बरं आहे ना मग. आणि काय वाटतं काय नियम बदलले पाहिजे कामगारांसाठी आणि जे कामगारांना काय पाहिजे बाबा, काम होऊन जरा त्यांना पण चांगलं वाटायला पाहिजे का बाबा मी आता सुखाने आहो. हा ना? हम्म. आणि जे लोक समजा ज्यांना नोकऱ्या नाहीयेत ते आपला छोटा मोठा धंदा करतात त्यांच्यासाठी काय सुखसुविधा केल्या पाहिजे सरकारने? काय वाटतं काका तुम्हाला? सरकार आता उठवते आम्हाला. नाही पण काय वाटतं तुम्हाला काय उपाययोजना केल्या पाहिजे लोकांसाठी? धंदे उद्योग द्यायला पाहिजे. है ना? हो. आणि या नियमावलीवरती काय वाटतं तुम्हाला? हे जे नियम कामगारांना ड्युटी 8 तासच दिली पाहिजे. 12 तास पुढे 10 तास 12 तास हा कारण त्यांनी सांगितलं 8 की तासच होती ना. हो. मग तीच लागू केली पाहिजे. मग ह्या 48 तास जे त्यांनी सांगतायत की आठवड्यातून तुम्ही 3च दिवस काम करा, पुढच्या 48 सुट्ट्या मारा. हे असं कसं होणार? काम आहे तर ते पूर्ण महिनाभर काम करायलाच पाहिजे. है ना? म्हणजे मला वाटतं की महिन्यातून फक्त 15 दिवस काम करा आणि 15 दिवस आराम करा. हे असं थोडं आहे. असं नाही. नाही हे चुकीचं आहे. 15 दिवसात पगार भेटेल ना. 15 दिवसातच पगार भेटेल. मग काय असं वाटतं तुम्हाला की ह्याच्यात एकतर 2 गोष्टी होऊ शकतात. पूर्वी कसं होतं महिनाभराचा पगार घ्यायला. हो. तसंच पाहिजे ना. पण आता ते ड्युटी जे आहेत ते 12 तास करणार आहेत. 12 तास करून का कामगारालाच भारी पाहिजे. है ना? हो. आणि मुंबई सारख्या शहरात 4 तास तर आपण लोकल ट्रेन मध्येच लटकले. ट्रेनलाच जातात. ट्रेनला आता जातात 2 तास. आम्ही ड्रायव्हर आहोत. हो. समजलं सकाळी 9 ते आम्हाला किती 7 वाजता मी सुटतो. ड्रायव्हर आहे मी. हो. 9 वाजता कामाला जातो आणि 7 वाजता सुटतो मी. हा. नाही, या सगळ्या व्यथा आहेत. लोक म्हणतात की नवीन जे नियम आहेत ते ठीक आहेत, मात्र पूर्वीचे जे आहेत नियम तेच लागू असले पाहिजेत. कारण लोकांना जर याची सवय लागली तर कदाचित ते भारी पडेल कामगार वर्गाला. आणि 8 तास ड्युटी ही योग्य वाटते मुंबईसारख्या शहरामध्ये, असं अनेकांचं मत असेल. तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय वाटतं बदलल्या जाणाऱ्या कायद्यांमुळे कामगारांना खरंच फायदा होईल वाटतं? मला फायदेच काय माहित नाही. नो नो. अभी जो नए कायदे कानून आ रहे हैं तो आपको लगता है ये 4 ही कायदे कानून रहेंगे सरकार करती है तो बहुत अच्छी बात है. तभी हमारे देश का भला हो सकता है? आणि या नियमावलीवरती काय वाटतं तुम्हाला? हे जे नियम कामगारांना ड्युटी 8 तासच दिली पाहिजे. 12 तास पुढे 10 तास 12 तास हा कारण त्यांनी सांगितलं की 8 तासच होती ना. मग तीच लागू केली पाहिजे. मग ह्या 48 तास जे त्यांनी सांगतायत की आठवड्यातून तुम्ही 3च दिवस काम करा, पुढच्या 48 सुट्ट्या मारा. हे असं कसं होणार? काम आहे तर ते पूर्ण महिनाभर काम करायलाच पाहिजे. गरीबी तभी खत्म हो. गरीबी तो ऊपर वाला खत्म करेगा तब खत्म होगी. ये गवर्नमेंट के मुहताज के पैसे से देने से गरीबी खत्म नहीं होगी. अमीर अमीर है, अमीर ही रहेगा. गरीब गरीब है, वो गरीब ही रहेगा. काय कितने भी कायदे कानून लेके आओ. कुछ भी लाओ कुछ भी करो, ऊपर वाला देगा जब भी होएगा. सरकार क्या करेगी?